SM ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून NDA त्याच्यानंतर SPI आर्मी नेव्ही एअरफोर्सचे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे की बाबा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल सुद्धा येतात, कमेंट सुद्धा येतात की सर आता आम्हाला NDA करायचं आहे, परंतु आम्हाला आर्ट्स घ्यायचं आहे की कॉमर्स घ्यायचं आहे की सायन्स घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं देणार आहे। तर चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा CBSEचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे आणि 10वी SSC बोर्डाचा रिझल्ट हा लागणार आहे, परंतु विद्यार्थी संभ्रम मध्ये आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला मी परफेक्टली सांगतो, जर तुम्हाला NDA कडे जायचं असेल तर तुमच्यासाठी सायन्स हा बेस्ट ऑप्शन आहे। तर सायन्स हा बेस्ट ऑप्शन कशामुळे आहे? मग का आर्ट वाला नाही जाऊ शकत का याच्यामध्ये? मग सायन्स वाला नाही करू, आर्ट वाल्याच्या नंतर कॉमर्स वाला नाही जाऊ शकत का? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या प्रश्नाचं उत्तर मी तुमचं देतो, क्लिअर करतो या ठिकाणी, टॉपिक जे आहे तो क्लिअर करतो। आता ज्या विद्यार्थ्यांना आर्मी मध्ये ऑफिसर्स व्हायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना आर्ट्स कॉमर्स चालू शकतं, परंतु विद्यार्थी मित्रांनो बघा की ज्या विद्यार्थ्यांना नेव्ही मध्ये ऑफिसर्स व्हायचं आहे, त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी PCM ग्रुप घेणं हा कंपल्सरी आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये जर तुम्ही सायन्स घेतलं तर बेस्ट आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो बघा NDA चा जो पेपर आहे तो टोटल 900 मार्काचा पेपर असतो। 300 मार्कासाठी मॅथमॅटिक्स असतं आणि त्याच्यानंतर 600 मार्कासाठी गॅट असतं। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायचं असेल तर सायन्स घेणं कंपल्सरी आहे। सायन्स घेतलं तर बेस्ट राहतं, कारण काय याच्यामध्ये मॅथमॅटिक्स सुद्धा सब्जेक्ट आहे। मग त्याच्यामुळे काय आहे की थोडंसं आर्टवाल्या मुलांची प्रॅक्टिस कमी असते, त्याच्यामुळे काय होतं की प्रॅक्टिस कमी असल्यामुळे आपल्याला श्युअरिटी मिळत नाही। म्हणजे काय होतं की बाबा श्युअरिटी जरी मिळाली पण तरी त्याला टफ जाऊ शकतं। मग तिकडे आपल्याला जर जायचं असेल, आपलं टार्गेटच NDA असेल, आपलं टार्गेटच जर आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर बनायचं असेल तर तुमच्यासाठी सायन्स हा बेस्ट वे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अजून तुम्हाला काही आर्मी नेव्ही एअरफोर्स बद्दल काही माहिती हवी असेल, NDA बद्दल काहीही कन्फ्युजन असेल किंवा नेमका प्रवेश कुठं घ्यायचा आहे, काही फीसचा प्रॉब्लेम असेल, अजून काही क्युरीज असतील, डाऊट्स असतील तर इन्स्टिट्यूटचे नंबर्स खाली दिलेले आहेत, तर तुम्ही मला त्याच्यावरती फोन करू शकता। अजून डिफेन्स बद्दल काही गाईडलाईन हवा असेल तर तुम्ही मला फोन सुद्धा करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट सुद्धा करायचे की सर मला NDA हा शब्द लिहा, मी तुम्हाला प्रॉपर पर्सनली त्या ठिकाणी गाईडलाईन करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, मला आजच्या व्हिडिओमधनं एवढंच सांगायचं होतं की नेमकं सायन्स मस्ट आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं टार्गेट परफेक्टली मला NDA मधून ऑफिसर व्हायचं आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये तर तुम्ही सायन्सच घ्यायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच। जय हिंद।